रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केलेला। केंद्रासह राज्यामध्ये भाजप मोठ्या लीडने जिंकेल, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही असं विधान रावसाहेब दानवेंनी केलेलं आहे। तर आरएसएस आमची मातृसंस्था आहे, त्यामुळे आरएसएस आणि भाजप कधीच वेगळं होऊ शकत नाही असंही दानवेंनी म्हटलंय। जो मरे वो क्या न करे, संख्या जर नाही जमली तर दुसरा पर्याय काय त्यांच्या पुढे। त्यामुळे आम्ही तर काही पाठिंबा मागितला नाही कोणाला अजून, पण तो आता निवडणुकीनंतर निकालानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याच्यावर त्यांचं अवलंबून राहील। आम्हाला गरज पडणारच नाही, आमचे 400 निवडून येणारे महाराष्ट्रात 45, आम्हाला गरजच पडणार नाही। बातमी आहे देवेंद्र फडणवीसांविषयी। देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा रेकॉर्ड मोडलाय। गेल्या 52 दिवसात त्यांनी 115 सभा घेतल्या, तर 67 मुलाखती दिल्याची आकडेवारी ही समोर आलेली आहे। 26 मार्च पासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती आणि शनिवारी 18 मे रोजी राज्यातील 5व्या टप्प्याच्या प्रचार तोफा या थंडावल्या। त्यावेळी भिवंडीमध्ये त्यांनी 115 सभा घेतली। मोदींनी 10 वर्षात केलेली कामं त्यांच्या भाषणातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। या संपूर्ण 5 टप्प्यामध्ये स्थानिक गरजेनुसार त्यांनी आपले निवासाचं मुख्यालय देखील ठरवलं होतं।